सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या बालनाट्य स्पर्धेवरून यावर्षी राजकारण रंगलं। परत एकदा हे राजकारण महायुतीतील मित्र पक्षांमध्येच घडतंय। बालरंगभूमी परिषद या खासगी संस्थेकडून शासनाच्या स्पर्धा हायजॅक केल्या जात आहेत आणि हे सर्व राजकीय दबावाखाली होत असल्याचा आरोप केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी। त्यांचा आरोप होता अभिनेत्री नीलम शिर्के यांच्यावर। बाबासाहेब पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त शरद पवार यांना या संदर्भात पत्र लिहून आक्षेप नोंदवले होते। मात्र आता त्यांनी या आरोपांवरून माघार घेतली। बालरंगभूमीच्या संचालकांशी चर्चा झाली, गैरसमज दूर झाले। पुढील आठवड्यात त्यांच्यासोबत बैठक होणार असल्याचं पाटील यांनी म्हटलं। मात्र या प्रकारामुळे मित्रपक्ष राष्ट्रवादीशी संबंधित सेलकडूनच आपल्याच सरकारवर करण्यात आलेले आरोप थोपवण्यात भाजपला आणि शिंदे सेनेला यश आल्याचं या निमित्तानं दिसून येते। एकीकडे शिवसेनेचे धंगेकर पुण्यात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांना भाजप नेत्यांना लक्ष्य करत असताना ठाण्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात संबंध कमालीचे ताणले गेले असताना दुसरा मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून होणारे आरोप मात्र थोपवण्यात भाजप शिवसेनेला यश आल्याचं दिसतंय। आजी बालरंगभूमीच्या संचालकांशी देखील या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली। ही चर्चा करत असताना मला त्या बाबतीतल्या ज्या काही गैरसमज होते ते सगळे दूर झालेले आहेत। मी त्या गोष्टी सगळ्या थोड्या समजून घेतल्या। त्याच्यानंतर आज सकाळपासून मीडियामध्ये सुद्धा काही वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या मंत्र्यांची नावं त्या ठिकाणी घेतली जातात। मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की अशा कुठल्याही मंत्र्यांचा या विषयाशी काही संबंध नाहीये। बालरंगभूमी यांच्या संचालकांशी बोलल्यानंतर पुढच्या आठवड्यात त्यांनी मला या सगळ्या विषयांसाठी सविस्तर चर्चा देखील करायला बोलवलेलं आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात